सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरो। शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते। वाचे वदिता शिवनाम तया न बाधे क्रोध काम। धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष। एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा वेव। नमो बाळूराया माझ्या पंढरीच्या देवराया। नतमस्तक तुझ्या मी होतो पाया। नमो बाळूराया। मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या 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 या वारकरी संतांच्या। हे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या। काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती। काय द्यावे त्यासी फावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा। उपस्थित मायबाप हो प्रस्तुत सेवेकरता घेतला अभंग जगदमान्य विश्वमान्य जगद्गुरु संत तुकोबराय यांच्या अभंगातील 4 जणांचा संतपर प्रकरणातील संतत्वाचं महत्त्व सांगणारा, संतत्वाची महती सांगणारा, संतत्वाचे उपकार सांगणारा आजच्या सेवेकरता घेतला अभंग विठ्ठल। ज्यांची अभंगाता 350 वर्षापूर्वी इथल्या व्यवस्थेनं इंद्राणीच्या डोहात बुडवली। 350 वर्षापूर्वी सुद्धा तुकोबरायांची अभंगाता इंद्राणीच्या डोहावरती तरंगलीच। पण 350 वर्षानंतर सुद्धा ज्यांची अभंगाता इथल्या शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, टाळकऱ्याच्या, माळकऱ्याच्या, वारकऱ्याच्या जिभेवर ते रेंगाळत आहे ते जगदमान्य विश्वमान्य जगद्गुरु संत तुकोबराय। कोण तुकोबराय? जेव्हा जेव्हा इथल्या व्यवस्थेला प्रश्न पडायला लागतो ना त्यावेळेस तुमच्या आमच्या करता सत्ता, पैसा, धन, गाडी, बंगला हे तुमच्या आमच्या करता धन आहे, पण ज्या माणसाकरता शब्द हेच धन होतं, ज्या माणसाकरता शब्द हेच अस्त्र होतं, ज्या माणसाकरता शब्द हाच देव होतं। आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच यत्न शस्त्र करू। शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका। तुका म्हणे शब्दे हाची देव शब्देची गौरव पूजा करू। ज्या माणसाने शब्दांच्या गौरवांची पूजा केली, शब्दाला देव मानलं, शब्दाला अस्त्र मानलं, शब्दाला शस्त्र मानलं आणि शब्दाला धन मानलं ते जगद्गुरु तुकोबराय। कोण तुकोबराय? आज इथल्या माझ्या शेतकरी बापाची अवस्था फार बिकट आहे। तुम्ही आम्ही पाहतोय, पण या जगाच्या पाठीवरती शेतकरी बापाचं पहिलं कर्ज माफ करण्याचं काम जर या मातीमध्ये कोणी केलं असेल तर ते बळीराजा नावाच्या माझ्या तुकोबरायांनी केलेलं आहे। 350 वर्षापूर्वी पहिल्यांदा शेतकरी बापाचं कर्ज माफ केलं, सावकारीच्या वह्या इंद्राणीच्या डोहात पडवल्या। तो माझा बळीराजा म्हणजे जगद्गुरु तुकोबराय। कोण तुकोबराय? जेव्हा जेव्हा या व्यवस्थेला प्रश्न पडायला लागतो त्यावेळेस या संतत्वाचा पाया माझ्या ज्ञानोबाने रचला। पण संतत्वाचा पाया रचल्यानंतर इमारत उभी राहण्याकरता आवश्यकता असते भिंतींची, आवश्यकता असते आधारस्तंभाची, आवश्यकता असते कळसाची। संतत्वाच्या मंदिराचा कळस बनण्याचं काम ज्या संतांनी केले त्या संताचं नाव आहे तुका झाला असे कळस भजन करा असा अवकाश आहे ते जगद्गुरु तुकोबराय। कोण तुकोबराय?
जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला एक दिवस जावंच लागतं. ज्ञानोबराय म्हणतात, जे जे जन्मा येई ते ते लया जाई, नाचले ते घेही पुन्हा जन्म. ऐसे घटिका यंत्र फिरे अखंडित, उदयास तेई स्वभावेची. जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला जावं लागतं, पण या जगाच्या पाठीवरती अरे ज्ञानोबराय असे म्हणतात की पंचतत्वात जन्माला आलेलं शरीर पंचतत्वात विलीन होतं. देह तव असे पंचभूतात्मक. पण या जगाच्या पाठीवरचा असा एकमेव संत आहे, जो संत सदेह वैकुंठाला गेला. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा संगावी विनंती माझी, वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. साक्षात सदेह वैकुंठाला जाणाऱ्या जगाच्या पाठीवरचा बाप माणूस म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. कोण तुकोबराय? अरे ज्यांचं नाव घेतल्यानंतर साक्षात काळ सुद्धा थरथर थरथर कापायला लागतो, ते जगद्गुरु तुकोबराय. अरे कोण तुकोबराय? बापाचं लेकीवरती किती प्रेम असतं. जेव्हा बाप सदेह वैकुंठाला गेला आणि भागीरथी जेव्हा धावा करायला लागली, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा, तेव्हा सदेह वैकुंठातून लेकी करता या पृथ्वीतलावरती पुन्हा येऊन लेकीला स्वतःच्या काजात मिठी मारणारा जगाच्या पाठीवरचा बाप माणूस म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. आणि याच जगद्गुरु तुकोबरायांच्या संतपर प्रकरणातील अभंगातील असणारा संतत्वाचं महत्व सांगणारा आजच्या सेवेकरता घेतला अभंग. विठ्ठल अभंग संतपर प्रकरणातील आहे. अभंगाचा अर्थ साधा आहे, सोपा आहे, सर्वांना उमजेल, सर्वांना समजेल असा अभंगाचा अर्थ आहे. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागाविती. संतांचे उपकार महाराज आम्हाला निरंतरपणे जागा ठेवण्याचं काम करतात. निरंतर या शब्दाचा मराठीत समानार्थी शब्द पाहिला तर सातत्यपूर्व असा होतो. सातत्यपूर्ण ज्याला म्हणतात त्यालाच निरंतर असं म्हणतात. म्हणजे संतांनी आम्हाला सातत्यपूर्ण निरंतर म्हणजे ज्याच्यामध्ये कधी खंड पडत नाही असा शब्द असतो निरंतर. मग काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. संतांच्या उपकाराने तुम्हा आम्हाला निरंतरपणे जागा ठेवण्याचं काम केलंय. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबरायांना सुद्धा प्रश्न पडलाय, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. ते निरंतरपणे जागा ठेवतायत. मग आपल्याला एखाद्यानं जागा ठेवलं तर आपण त्याला काहीतरी देतो. मग संतांना आपण काय देणार आहे? आपण ठरवलं. संतांनी आपल्याला जागा ठेवले, आपलं कल्याण केलंय. संतांना काय द्यायचं आपण ठरवलं तरी काहीच देऊ शकत नाही. संतांच्या उपकाराची परतफेड तुम्ही आम्ही करू शकत नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. अरे संतांनी जे तुमच्या आमच्यावर उपकार केले त्या उपकारांची परतफेड तुम्हाला कधीच करता येत नाही. त्याच्या उतराई तुम्हाला होता येत नाही. त्यांच्या ऋणातून मुक्त तुम्हाला होता येत नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. मग संतांनी तुमच्या आमच्यावरती उपकार करताना काय उपकार केलेत? सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. संत सहज बोलायचे, हिताचं बोलायचे. तुम्हाला आम्हाला जो उपदेश करायचे ना तो तुमच्या आमच्या कल्याणाचा असायचा, तुमच्या आमच्या आयुष्याचं सार्थक करणारा असायचा. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. मग संतांच्या पायापाशी थोडासा जीव ठेवला तर त्यांच्या उपकारातून तुम्हाला परतफेड नाही. किती आहेत संतांचे उपकार तुमच्या आमच्यावरती. अरे तुकोबराय म्हणतात ऐकायचेत ना तर ऐका. तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती, तैसे मज येती संभाळीत. एखादी वत्स धेनू अरे मनामध्ये चित्तामध्ये प्रेम ठेवून आपल्या लेकरावरती प्रेम करते ना, तेवढंच प्रेम संतत्व सुद्धा या जगाच्या लेकरावरती करण्याचं काम करतात. अरे किती उपकार आहेत. एखाद्या गाईच्या पोटी जेव्हा वासरू जन्माला येतं, नुकतं जन्माला येणारं वासरू धडपड करत पडत उठत त्या गाईचं स्तन प्राशन करतं, दूध प्राशन करतं. ते चित्र तुमच्या आमच्या डोळ्यासमोर आठवा. जगाच्या पाठीवरचं सर्वात सुंदर ते चित्र असेल. एखादी गाई नुकतीच व्यालेली आहे आणि गाईच्या पोटी अरे तिचं वासरू तिचं स्तनपान करते, दूध प्राशन करते. जगाच्या पाठीवरचं सर्वात सुंदर ते चित्र असेल. अरे असंच एखादी गाई आपल्या वासरावरती प्रेम करते, तसं या जगाच्या लेकरावरती प्रेम करण्याचं काम जगाच्या कल्याणा संतांची विभूती असं संतत्वाने केलं आहे. आणि हे संतत्वाचे उपकार आता इथून पुढच्या काही वेळामध्ये आपण पाहणार आहोत. विठ्ठल विठ्ठल
अभंगाच्या चारही चरणांचा अर्थ प्रामाणिकपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। अभंगाचे चारही चरण सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला। मायबाप हो, कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार। आज ज्या निमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा आयोजित केली त्याचं निमित्त, त्याचं औचित्य पाहिलं तर आज ब्रह्मांड नायक विश्वनायक सद्गुरु संत बाळूमामा, रुद्राचा अवतार, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदिता, शिवनाम तयान बाधे क्रोध काम, साक्षात शिव मल्हारी मार्तंडाचा, शिव भोळ्या शंकराचा असणारा अवतार माझा बाळूमामा। या बाळूमामांचा जन्मोत्सव सोहळा आणि या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त दहावरवाडी, अगदी डोंगर दऱ्याच्या कुशीत वसलेलं, महादेव डोंगर रागांच्या कुशीत वसलेलं हे सुंदर असं गाव आणि या दहावरवाडीच्या सुंदर अशा परिसरामध्ये एका बाजूला शिवभोळा चक्रवर्तीचा असणारा दुसरा अवतार माझा बिरोबा आणि बिरोबाच्याच पायथ्याशी असणारं माझा जगाच्या मालकाचं बाळूमामांचं मंदिर। मला आल्या आल्या आमच्या बाळू मोठे महाराजांनी सांगितलं की या ठिकाणी 7 नंबरचा बग्गा आला होता आणि 7 नंबरच्या बग्गाच्या कारभाऱ्यांनी या ठिकाणी मेंढी माऊली या ठिकाणी समाधिस्थ झाली आणि त्या ठिकाणी मंदिर उभा केलं। पण त्या अगोदर 12 वर्ष बाळूमामांची सेवा करण्याचं काम या डोंगरदऱ्याच्या कुशीमध्ये आम्ही केलं। आनंद वाटला, अभिमान वाटला। दिवाबत्ती देवाला करण्याचं काम केलं, देवाची मनोभावे सेवा करण्याचं काम केलं। खरं तर तुम्हाला या ठिकाणी छाती ठोकपणे नारदाच्या गादीवरच सांगतो, मामांचा जन्मोत्सव सोहळा आहे आणि मामांचा जन्मोत्सव सोहळा असताना मी नेहमी महाराष्ट्राच्या मातीमध्ये मामांच्या चरित्रावरती बोलत असताना सांगत असतो आणि तोच प्रसंग आणि तीच आठवण मला या ठिकाणी या सर्व सुंदर असा परिसर पाहून आली। होंड्या माळावरती जत्रा भरते एकच भगवंत आणि बाळूमामाची मेंढर आली तुझ्या गावात। आणि अशा होंड्या माळावरती बाळूमामांचं सुंदर असं मंदिर या ठिकाणी स्थापन झालं। साक्षात आदमापूरच्या त्या समाधीस्थ असणाऱ्या मूर्तीमध्ये जितकी ताकद, जितकं सामर्थ्य, तितकंच सामर्थ्य, तितकी ताकद या धावरवाडीच्या स्थापित झालेल्या मूर्तीमध्ये आहे आणि तितकीच भक्ती आज या ठिकाणी मी पाहिली। खरं तर विचार केला तर बाळूमामाचं मंदिर प्रत्येक गावागावात आज उभा राहतंय। बाळूमामांच्या भक्तीचा प्रचार आणि प्रसार प्रत्येक गावागावामध्ये होतोय। संतत्वाची इतिहास, संतत्वाची परंपरा, संत विचारधारा आज बाळूमामाच्या मेंढी माऊलीच्या माध्यमातून भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचते, नव्हे नव्हे 7 समुद्राच्या पल्याड पोहोचते। बाईबाप, तुम्ही म्हणाल महाराज 7 समुद्राच्या पल्याड कशी पोहोचते? काहीच महिन्यापूर्वी ज्यांच्या मुखातून आदमापूरच्या पवित्र अशा मातीमध्ये भंडारा उत्सवाला आम्ही भाकणूक ऐकतो, जगाची भाकणूक, जगाचं भवितव्य माझ्या जगाच्या मालकाच्या दरबारातून वक्तव्य केलं जातं, भाकणुकीतून सांगितलं जातं। मामाच्या भाकणुकी जे जे बोललं जातं ते तेच घडतं मायबाप, याची प्रचिती तुम्ही आम्ही ऐकलेले। कारण मामाच्या भाकणुकीमध्ये सांगितलं होतं की अशी एक महामारी येईल ज्या महामारीमध्ये भल्या भल्या डॉक्टरांचं, भल्या भल्या शास्त्रज्ञांचं, भल्या भल्या वैद्यकशास्त्रांचं, भल्या भल्या आयुर्वेदाचार्यांचं सुद्धा गुडघे टेकतील, त्या महामारीवरती औषध सापडणार नाही। तशी महामारी आली, त्या महामारीचं नाव होतं कोरोना। कोरोनाच्या काळामध्ये या जगातली सर्व मंदिरं बंद होती, सर्व घंटानाद बंद होता, भक्तीचा गजर बंद होता। अरे पुजारी सुद्धा देवळं सोडून गेला होता। अशी अवस्था असताना सुद्धा अरे पंढरीच्या विठुरायाला सुद्धा कोंडलं गेलं होतं। पण अशी अवस्था असताना सुद्धा अरे होंड्या माळावरती सह्याद्रीच्या कुशीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या हिमालयाच्या मातीमध्ये, या भारताच्या मातीमध्ये पवित्रते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती, अशा या पवित्र कुळामध्ये एक आवाज होंड्या माळावरती घुमत होता। तो आवाज होता, होंड्या माळावरती जत्रा भरते एकच भगवंत आणि बाळूमामाची मेंढर आली तुझ्या गावात। प्रत्येक होंड्या माळावरती बाळूमामाची मेंढर येत होती। बाळूच्या नावानं चांग भलचा आवाज घुमत होता। हजारोंच्या संख्येनं, लाखोंच्या संख्येनं होंड्या माळावरती लोक जमत होती। कुठल्याही लोकांच्या तोंडाला मांस नव्हतं। मामांचा ब्रह्मप्रसाद खाऊन लोक खरी जात होती, पण एकाही भाविकाला कोरोना झाल्याची नोंद नाही। ही बाळूमामाच्या भक्तीची आणि बाळूमामाच्या कण्याच्या महाप्रसादाची ताकद आहे आणि त्या जगाच्या मालकाचा जन्मोत्सव सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतोय। विठ्ठल
मायबाप हो काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागावी. ते संतांच्या उपकाराने तुम्हा आम्हाला निरंतर जागा ठेवण्याचं काम केलं. म्हणूनच की काय, महाराज कधी येतात, महाराज कधी येतात. महाराजांनी 7चा टायमिंग दिला होता, मग महाराजांचा फोनच स्विच ऑफ लागतोय. कुठं गेले महाराज? मोठे महाराजांना भलं मोठं टेन्शन आलं होतं. आता नाही चालेल तर काय करायचं, गावागावात बॅनर लावले. पण महाराज सांगायचं झालं तर जन्मोत्सव सोहळा आणि बाळूमामांचा सामर्थ्य, बाळूमामांचा आशीर्वाद इतका मी आज या नारदाच्या गादीवरून ठामपणे कीर्तन करू शकतो, ठामपणे बोलू शकतो. आणि महाराष्ट्रात आज जे काय हरिभक्त परायण हरी महाराजांचं नाव आहे ते फक्त आणि फक्त बाळूमामांच्या आशीर्वादामुळे आहे. बाळूमामांच्या मेंढ्यांच्या, बाळूमामांच्या भक्तीमध्ये इतकं सामर्थ्य. मी तुम्हाला तुमच्यापासून सुरुवात करण्याऐवजी, इतरांचं काय सांगण्याऐवजी बाळूमामांच्या भक्तीमध्ये इतकी ताकद आहे. आज मी तुमच्या पुढे जो उभा आहे, एक कीर्तनकार म्हणून कुठल्याही आळंदीच्या, कुठल्याही पंढरपूरच्या शाळेमध्ये न जाता, कुठलंही वारकरी शिक्षण न घेता, फक्त लहानपणीपासून माळकरी आणि आजी आजोबांची असणारी अनेक वर्षांची वारीची पुण्याई. आणि वारीमध्ये गेल्यानंतर प्रत्येक आजी आजोबा नेहमी देवाला मागतात. आमच्या आजी आजोबांनी मागितलं कीर्तनकार होऊ दे, पण कीर्तनकार होण्याकरता आळंदीमध्ये जावं लागतं, 10-15 वर्ष घासावं लागतं. आणि मग घासल्यानंतर 10-15 वर्ष कष्ट घेतल्यानंतर, अंगाची साल निघाल्यानंतर कीर्तनकार जन्माला येतो, गायनाचार्य जन्माला येतो, मृदंगाचार्य जन्माला येतो. असा उगाच येत नाही. आणि मग तरीसुद्धा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. बाळूमामांच्या मेंढी माऊलीची सेवा करता करता तुमच्या समोर हरिभक्त परायण हरी महाराज कीर्तनकार उभा राहिला. यापेक्षा बाळूमामांची कोणती ताकद असली पाहिजे? मला वाटतं असं दुसरं उदाहरण असू शकत नाही. बाळूमामांच्या भक्तीची ताकद अमाप आहे मायबाप, अमाप आहे. आज होंड्यामाळावरती जत्रा भरलेली, होंड्यामाळावरती भला मोठा जन्मोत्सव सोहळा आहे. आज प्रत्येक आदमापूरच्या मातीमध्ये सुद्धा जन्मोत्सव सोहळा साजरा होतोय. भंडाऱ्यामध्ये सर्वजण नाहून निघलेले आहेत. आणि दहावरवाडीच्या मला आश्चर्य वाटलं की इकडे येत असताना एवढ्या आडी अडचणीतून काट्या कुट्याचा तुडीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता असं म्हटलं जातं. पण काट्या कुट्याचा तुडीत रस्ता, माझ्या मामाच्या मंदिराकडे चल माझ्या दोस्ता असं म्हणत म्हणत प्रत्येक दोस्त, प्रत्येक ताई, प्रत्येक माई या ठिकाणी आली. आनंद वाटला. कारण मी येत असताना गाडीतून पाहिलं, रस्ता बिकट आहे, पाणी चालू आहे. रस्ता बिकट असताना सुद्धा या अंधाऱ्या रात्रीत सुद्धा जी माणसं या ठिकाणी आली ती माणसं निश्चितपणे भाग्यवंत आहेत. याबद्दल मला वाटतं कुठल्याही ज्योतिषानं सांगण्याची आवश्यकता नाही. आज या ठिकाणी माझ्या समोर जी माणसं बसलेत ना, त्या माणसाच्या डोईवरती साक्षात जगाच्या मालकाचा आशीर्वाद, बाळूमामाचा आशीर्वाद भेटल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आयुष्यात कुठलंही संकट येवो, ते संकट भाकरीप्रमाणे ताटात कुस्करल्याशिवाय जगाचा मालक बाळूमामा थांबणार नाही. कारण तुमच्या मनामध्ये बाळूमामाच्या भक्तीची ज्योत आहे, बाळूमामाच्या भक्तीची तळमळ आहे. विठ्ठला नेहमीच म्हटलं जातं महाराज, आधी पोटोबा मग विठोबा, असंच ना. आधी पोटोबा मग विठोबा. मामांचा जन्म सोहळा झाला, अंगाई गीत गायलं, पाळण्याचं गीत गायलं. गायलं का ना लाडक्या बहिणीनो? काय मागितलं मामांना? रखडलेला हप्ता मामा लवकर निघू द्या असं म्हटलं. लाडक्या बहिणीनो काय मागितलं? नेहमी खरे बोलावे असा आम्हाला सुविचार होता प्राथमिक शाळेमध्ये, आहे का नाही? खरे बोलावे. आता दिदीनं मागं तोंडच फिरवलं बारक्या बघा. तिला वाटलं महाराज काय ते प्रश्न विचारता, काळजी नाही करू नका, काय प्रश्न विचारणार नाही. विठ्ठल सुंदर असा परिसर, सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन. महाराष्ट्राची गाणं कोकिळा, आमचे परममित्र मार्गदर्शक, आमचे सपोर्ट सिस्टीम हरिभक्त परायण विकाची महाराज कोळेकर नांदल आपलं या ठिकाणी दर्शन घेतो, आपण धन्यता देतो. त्याचसोबत महाराष्ट्राची गाण कोकिळा असणारे हरिभक्त परायण आमचा ढाण्यावाघ हरिभक्त परायण बापू महाराज पवार आपले धन्यवाद देतो. मेंढपा आर्मी खंडा तालुका अध्यक्ष हरिभक्त परायण लवकरच होतील. आमचे ज्यांच्या नावामध्ये साक्षात महादेव आहे, देवोंकी देव महादेव शेळके पाटील निंबोडी, या ठिकाणून महाराजांचं कीर्तन आहे म्हणून आवर्जून धडपड करत
हिरवळ मेंढरा राखत का व्हायना पण इकडं वाट काढत आले. महादेव बाबा आपलंही दर्शन घेतो. त्यांच्यासोबत ज्यांना आम्ही बोरगावचा ढण्याबाग बापू बेरू वाटेगावकरांचे गुरुबंधू म्हणतो, कारण इथं महाराष्ट्रात देशात पाहिलं तर दाढीवाल्यांचं राज्य बऱ्यापैकी आहे. इकडं मामांचे भक्त पाहिलं तरी दाढीवाले आणि आमच्या बरोबर फिरतात ते सुद्धा दाढीवाले. ते आमचे हरिभक्त परायण सोनकर आबा आपलंही दर्शन घेतो. सुंदर असे मृदंगाचार्य आहेत. परमवीर संतवीर बंडा तात्या कराळकर यांचे पटशिष्य आहेत. हरिभक्त परायण दिगंबर महाराज गोरे आपलंही दर्शन घेतो. सुंदर असे विनेकरी बाबा, आपलं नाव काय दादा? थोपटे महाराज आपलंही दर्शन घेतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमचा विचार कधीही खंडित पडला नाही पाहिजे याची काळजी घेणारे आमचे परममित्र तळगाव नगरीचे गौरवजी कुलाळ, संत बळवाच्या नावानं चांग भलं नेहमीच आमच्याबरोबर राहून बळवाच्या नावानं चांग भलं म्हणणारे आमचे गौरवजी कुलाळ आपलाही धन्यता देतो. त्याचप्रमाणे इथं आल्यानंतर अगदी फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असं म्हटलं जातं. आल्यानंतर फार छान वाटलं. छान याचं वाटलं की माझ्या दुर्गा शक्ती आदिशक्ती नवचंडीतून आत्ताच जाग्या झाल्या, पण आनंद वाटला की नवरात्र उत्सव साजरा करून सुद्धा दुर्गा शक्ती आदिशक्ती गळ्यामध्ये टाळ घालून माझ्या विठोबाचं नामस्मरण करते आणि सुंदर असं भजन म्हणते. इथं आल्या रूप पाहता लोचनीची चाल आपण अतिशय सुंदर लावली होती. आणि जेवढं धन्यवाद द्यावं त्यांच्यासोबत असणाऱ्या या भजनी मंडळाला तेवढं फार कमी माझ्या दुर्गा शक्ती आदिशक्तीसाठी आणि या भजनी मंडळासाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. मोठ्या माळावरती जगाच्या या मालकाच्या दरबारात सेवेकरता या ठिकाणी आले. भजनी मंडळ गावातच ना आपल्या गाडदरे गावातून शेजार धर्म असताना शेजार धर्म निभावण्याकरता आलेले या भजनी मंडळाचं मी या ठिकाणी कौतुक करतो. सुंदर असं भजनी मंडळ आहे. आज स्त्री आदिशक्ती गळ्यामध्ये टाळ घालून उभं राहायला काय करतात? लाजतात. पण आपण जर उभ्या असाल तर या देशाचं भविष्य निश्चितपणे उज्ज्वल आहे, यात काय सांगण्याची आवश्यकता नाही. विठ्ठल विठ्ठल. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आल्यावर बरंच काय डिपेंड असतं, बरंच काय अवलंबून असतो. कुठल्या कीर्तनकाराला उभा करायचा आणि कुठल्या कीर्तनकाराला सपरून आपटायचा हे फक्त साऊंड सिस्टीमवाल्यालाच माहीत असतं. पण इथला साऊंड सिस्टीमवाला अतिशय सुंदर आहे, चांगला आहे, देखणा आहे. सिस्टीमवाला काय नाव आपलं? साहिल मकर. मला वाटतं आपण याच्या अगोदर मला सेवा दिली आहे. सुंदर अशी बऱ्याच वेळा दिली. सुंदर अशी मकर महाराजांची साऊंड सिस्टीम आहे पाडळी आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्याकरता. कारण महाराज आज 15 लाखाची साऊंड सिस्टीम होती दैवडीत. नुसती गाडी 15 लाखाची असून चालत नाही, चालवणारा बी पण तसा पाहिजे ना त्या तोलेचा. हेलिकॉप्टर घेऊन हेलिकॉप्टर चालवायला आलं पाहिजे असा विषय आहे. असो, सारथ्य महत्वाचं असतं. जगाच्या मालकाची सेवा आपण करत आहोत, जगाच्या मालकाच्या चरित्रावरती आपण भाष्य करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल. 8:30 वाजलेले आहेत. 9:15 शार्प कीर्तन सेवेला पूर्णविराम होणार आहे. 55 मिनिटांमध्ये जगाच्या मालकाचं चरित्र आजपर्यंत ऐकलं असेल, आजपर्यंत अनेक मालिकेच्या माध्यमातून पाहिला असेल, चित्रपटाच्या माध्यमातून पाहिला असेल, आजपर्यंत अनुभवला असेल, ऐकला असेल, त्यापेक्षा आगळं वेगळं चरित्र आपल्याला निश्चितपणे ऐकायला मिळेल. विठ्ठला विठ्ठला. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. चला पहिल्यांदा संत म्हणायचं कोणाला म्हणायचं संत बाबा? तर बाबा म्हणतात मला जर काय माहीत असतं तर महाराज तुम्हाला इथं उभं केलं असतं का? कोणाला म्हणायचं संत? अरे संतत्वाची व्याख्या करताना मी नेहमीच महाराष्ट्राच्या मातीत सांगत असतो, ज्याच्या विचाराचा कधी होत नाही अंत त्याला म्हणतात संत. आणि याच्याही पलीकडे संतत्वाची व्याख्या करताना निळोबारायांनी व्याख्या केली. निळा म्हणे तेची संत, निळा म्हणे तेची संत, कृपावंत सुख सिंधू. जे कृपावंत आहेत, जे सुखाचा महासागर आहेत, त्यांना संत म्हणायचं. ज्ञानोबरायांनी संतत्वाची व्याख्या करताना म्हटलं,
ज्ञानोबराय म्हणतात की दया क्षमा ज्याचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. आबा ज्याच्या अंगामध्ये दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, जो दयेचा महासागर आहे, जो शांतीचा महासागर आहे, जो इतरांना क्षमा करतो त्याला म्हणायचं संत. आणि तुकोबरायांनी साध्या तुका म्हणतेची संत सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात. तुका म्हणे तोची संत सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात. तुका म्हणतेची संत सोसी जगाचे आघात, तुका म्हणतेची संत सोसी जगाचे आघात. तुका म्हणे तोची संत सोसी जगाचे आघात, तुका म्हणतेची संत सोसी जगाचे आघात. तुका म्हणे तेची संत सोसी जगाचे आघात. कोणाला म्हणायचं संत माऊल्यांनो? तुका म्हणे तोची संत सोसी जगाचे आघात. जगावरती एखादं संकट आलं तर ते सोसण्याचं सामर्थ्य ज्याच्या मनगडात असतं त्याला म्हणतात संत. अरे एखादा आघात झाला जगावरती तर तो पहिल्यांदा स्वतःच्या छातीवरती जो पेलतो त्याला म्हणायचं संत. अरे पेलला आघात इथल्या संतत्वाने, आणि तो आघात पेलला करता संतत्वाची इमारत उभा राहण्याकरता पहिल्यांदा या मातीत स्वतःला ज्या संताने गाडून घेतलं त्या संताचं नाव आहे ज्ञानोबराय. ज्ञान देवे रचिला पाया, ज्ञान देवे रचिला पाया, ज्ञान देवे रचिला पाया, ज्ञान देवे रचिला पाया, ज्ञान देवे रचिला पाया. रचिला पाया, ज्ञान देव रचिला पाया, ज्ञान देव रचिला पाया. उभारिले देवालया, उभारिले देवालया, ज्ञान देवे रचिला पाया, ज्ञान देवे रचिला पाया, ज्ञान देवे रचिला पाया, ज्ञान देवे रचिला पाया. उभारिले देवालया, उभारिले देवालया, ज्ञान देव रचिला पाया, ज्ञान देव रचिला पाया, ज्ञान देव रचिला पाया, ज्ञान देव रचिला ज्ञानदेवे रचिला पाया. उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर तेने रचले अवार. एकनाथ जनार्दन खांब दिलासे भागवत, तुका झालासे कळस भजन करा सावकाश. मायबाप या संतत्वाचा पाया ज्ञानोबरायांनी रचला. ज्ञानोबरायांनी स्वतःला या मातीत गाडून घेतलं. इथल्या समाजाचे शिव्या श्राप खाल्ल्या. इथल्या समाजानं साधं त्यांना त्यांच्या झोळीमध्ये भिक्षा सुद्धा टाकली नाही. खूप त्रास सहन केला ज्ञानोबरायांनी. संतत्वाचा पाया रचला. संतत्वाचा पाया रचल्यानंतर नामदेवरायांनी भिंती रचला. संत एकनाथ महाराजांनी खांब दिले. तुकोबराय कळत झाले. बहिणाबाईंनी ध्वजा फडकवला. संतत्वाचं मंदिर पूर्णत्वास आलं. संतत्वाचं मंदिर पूर्ण झालं. आणि संतत्वाचं मंदिर पूर्ण झाल्यानंतर मग जगाच्या मालकाचा जन्म संताचा का झाला? संत बाळूमामा हा जगाच्या पाठीवरचा शेवटचा संत आहे. यानंतर संत पुन्हा निर्माण होणार नाही, कारण यानंतर पृथ्वीचा अंत आलेला आहे. हा शेवटचा संत आहे. आणि त्याचमुळं प्रत्येक गावागावात मामाच्या भक्तीचा गजर होतोय. या पृथ्वीला तारणारा शेवटचा संत, या पृथ्वीला भक्ती शिकवणारा शेवटचा संत आहे. ज्ञानोबापासून प्रवास संपतोय तो बापर्यंतच. ज्ञानोबा या मातीला संत लाभले. या मातीला काहीच बा लाभले. तो पहिला बा या मातीला लाभला. या मातीचा उद्धार केला.
तो पहिला बा या मातीला 12व्या शतकामध्ये लाभला, त्याचं नाव आहे ज्ञानोबा. दुसरा बा या मातीला लाभला तर 16व्या शतकामध्ये लाभला, त्या बाचं नाव होतं तुकोबा आणि शिवबा. आणि 21व्या शतकामध्ये या मातीला तरण्याकरता एक बा लाभला, त्या बाचं नाव आहे बाळू मामा. त्या बाचं नाव आहे बाळू मामा. आणि या बानी हा माती तारली, हा देश तारला. माय बाप हो, बाळू मामा म्हणजे काय साधी सोपी व्यक्ती नाहीये. बाळू मामाच्या दरबारात काहीच गोष्टींना फार महत्व आहे. काहीच गोष्टींना अन्नप्रसंगाला लावा. बाळूमामाच्या दरबारात काहीच गोष्टींना फार महत्व आहे. त्यापैकी काही महत्वपूर्ण गोष्टी तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. बाळूमामाच्या दरबारात पहिल्यांदा महत्व असेल तर बाळूमामाच्या दरबारात महत्व आहे ते सेवेला. बाळूमामा सेवेचा भुकेला देव आहे. बाळूमामाच्या दरबारात तुमच्या सत्ता, पैसा, संपत्ती, गाडी, बंगला याला महत्व नाही. बाळूमामाच्या दरबारात तुमच्या पदांना महत्व नाही. अरे तुम्ही ज्या वेळेस बाळूमामाच्या दरबारात याल त्यावेळेस तुमची सत्ता, पैसा, संपत्ती, पद ही 100 फूट बाहेर तुम्ही चप्पल काढताना त्या चप्पलेसोबत काढून या. जगाचा मालक बाळूमामाचं दर्शन तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. दर्शन तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. जगाच्या मालकाची ताकद आहे. सेवेला महत्व आहे. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणासी. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर. मामांच्या दरबार सेवेला महत्व आहे. मग सेवा कशाचे? श्रवण सेवा असेल, तुम्ही या ठिकाणी बसून श्रवण करता, ऐकता, ही सुद्धा सेवा आहे. या ठिकाणी भजनी मंडळ उभा आहे, ते या ठिकाणी टाळ वाजून मामाच्या दरबारामध्ये मामाचा गजर करते. या ठिकाणी भजनी मंडळाने सुंदर अशी सेवा दिली, ही सेवा आहे. मृदंगाचार्य मृदंग वाजवतायत, गायनाचार्य गायन करतात, कीर्तनकार कीर्तन करतोय, विनेकरी बाबा विना घेतायत, भंडारा लावणं ही सुद्धा सेवा. या ठिकाणी आल्या माझ्या माऊल्यांनी भांडी घासली ना, ही सुद्धा सेवा आहे. रस्त्यानं चालत येत असताना आपल्या पायात काटा मोडला, दुसऱ्याच्या पायात मोडावा म्हणून रस्त्यावरती टाकला, हे पाप आहे. पण तोच काटा जर बाजूला टाकला तर ती सेवा आहे. आणि यापेक्षाही सगळ्यात मोठी सेवा कोणती असेल? अन्नदान ही सेवा आहे, सेवादान ही सेवा आहे, ज्ञानदान ही सेवा आहे, श्रवण करणं ही सुद्धा सेवा आहे. आणि यापेक्षा सगळ्यात मोठी सेवा कोणती असेल तर देवाचं नामस्मरण ही सुद्धा सेवा आहे. यापेक्षा सर्वात मोठी सेवा कोणती असेल ती करायचीच असेल तर मामा सांगायचे 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 1.25 महिने जो कोणी माझ्या या जगाच्या मालकाच्या मेंढी माऊलीची सेवा करेल ना, त्याच्या घरातलं 18 विश्वाचं दारिद्र्य दूर केल्याशिवाय जगात नाव सांगणार नाही बाळू धनगर आहे. बघा एकदा सेवा करून 1.25 महिने बाळूमामाच्या मेंढी माऊलीची घरातलं 18 विश्वाचं दारिद्र्य दूर झाल्याशिवाय राहणार नाही. संकट भाकरीप्रमाणे ताटात कुस्करल्याशिवाय जगाचा मालक थांबणार नाही. इतकी सेवा मेंढी माऊलीची पतिनिष्ठेने केली पाहिजे. सेवा मनात भाव ठेवून केली पाहिजे. बाळूमामाच्या दरबारात नुसती सेवा करून उपयोग नाही, तर ती भाव ठेवून केली पाहिजे. मामांनी स्वतःच्या आरतीमध्ये असंही सांगितलंय, भावासोबत नीतिमत्ता ही फार महत्वाचे. नीतीने वागावे कमीनाय होतं, उन्मत्ताला मामा शासन करीत. ज्याच्या आयुष्यात उन्मत्तपणा आहे, तो इथं येऊन सुद्धा उन्मत्तपणा करतो, त्याला मामा शासन केल्याशिवाय राहत नाही. या मामाचा दरबाराचा नियम आहे. मामाला उन्मत्तपणा चालत नाही, कारण मामाच्या दरबारामध्ये सेवेला महत्व आहे. हा सेवेचा भुकेला देव आहे. बाळूमामा म्हणायचे, अरे जो कोणी या बाळू मामाची सेवा करणार त्याला हा जगाचा मालक बाळू मामा मेवा देणार, त्याला मेवा देणार. विठ्ठल बाळू मामाच्या दरबारात दुसरं महत्व आहे, ते म्हणजे बाळू मामाच्या सेवेला आणि सेवेच्या असणाऱ्या मेंढी माऊलीच्या सेवेला. बाळूमामाच्या दरबारात दुसरं महत्व आहे, ते म्हणजे कशाला असेल तर ते महत्व आहे ब्रह्मप्रसादाला. बाळूमामाचा प्रसाद हा फक्त भाताच्या कण्याचा प्रसाद नाही, तो ब्रह्मप्रसाद आहे. तो आपल्या पोटात आपण ग्रहण केल्यानंतर साक्षात अरे तो ब्रह्म म्हणून आपल्या पोटामध्ये आपण ग्रहण करतो. आणि त्या प्रसादाची ताकद इतके अरे त्या प्रसादानं एखाद्या माणसाला कुठलाही रोग जडला असेल, तो भक्तिभावाने आपण सेवन केला तर त्या रोगावरती सुद्धा औषध म्हणून काम करण्याचं काम तो ब्रह्मप्रसाद करतो. तुमच्या शरीरातील असणारे काम, क्रोध, माया, मत्सर याचं दहन करण्याचं काम जर कोण करत असेल
तर तो बाळू मामांचा ब्रह्मप्रसाद करतो. म्हणून बाळूमामाच्या दरबारात आल्यानंतर ब्रह्मप्रसादाला प्रेमाने आत्मीयतेने भक्तिभावाने ग्रहण करा. बाळूमामाच्या दरबारात तिसरं महत्व कशाला असेल तर बाळूमामाच्या दरबारात महत्व आहे ते म्हणजे भंडाऱ्याला. भंडारा उत्सवाला फार महत्व आहे, भंडाऱ्याला फार महत्व आहे. तुमच्या कपाळावरती जो भंडारा लावला त्या भंडाऱ्याचं सामर्थ्य इतकं, त्या भंडाऱ्याची ताकद इतके. तुमच्या कपाळावरती लावलेला भंडारा तुमच्या कपाळावरती लावला, तुम्ही मामाच्या दरबारात कीर्तन ऐकत आहात, तुमची काळ आणि वेळ जवळ आली, रेड्यावरती बसून यम आला, यमाला वाटला तर मामाच्या दरबारातून याला उचलून घेऊन जावं, तरी सुद्धा जगाच्या मालकाच्या दरबारात यमाला सुद्धा परमिशन नाही. कारण तुमच्या कपाळावरती भंडारा, भंडाराची ताकद इतके, रेड्यावरती बसून येणारा यम सुद्धा बाळूमामाचं नाव ऐकल्यानंतर थरथर कापायला लागतो. ही भंडाऱ्याची ताकद आहे. भंडारा ललाटी हाती घेऊन या काठी राखीतो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखीतो मेंढर बाळू मामाच्या बाळू मामाच्या साठी राखतो मेंढर बाळू मामाच्या साठी. हे भंडारा ललाटी हाती घेऊन या काठी, भंडारा ललाटी हाती घेऊन या काठी राखीतो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखीतो मेंढर बाळू मामाच्या राखीतो मेंढर बाळू मामाच्या साठी, राखीतो मेंढर बाळू मामाच्या साठी. भंडाराला लाठी हाती घेऊन ये काठी, राखीतो मेंढर बाळू मामाच्या साठी. मामांच्या दरबारात भंडाऱ्याला फार महत्व आहे, मेंढी माऊलीच्या सेवेला फार महत्व आहे. मामा, मेंढी माऊली आणि भंडारा या विषयक शिवविजय ग्रंथामध्ये मामांचं भाष्य आहे. मेंढी जैसा प्राणी ठेवीला चरणी, मग माणूस जैसा गुणी कान ठेवी. मामा म्हणतात, अरे मेंढी जैसा प्राणी मी स्वतःच्या चरणापाशी ठेवता ठेवता स्वतःच्या हृदयात ठेवला, अरे मग माणसाला मी का ठेवणार नाही. आणि भंडाऱ्याविषयी भाष्य करताना शिवविजय ग्रंथामध्ये मामांच्या लिहिलं आहे, तेत भंडारा हेची गंध, तेत भंडारा हेची गंध, तोची तोडे बंद, तोची फोडे बांध अज्ञानाचे. अरे भंडारा तुमच्या आयुष्यात असणारं क्रोध, माया, मत्सर याला दूर करण्याचं काम करतो. तुमच्या आयुष्यातलं अज्ञानाला या मातीत घडण्याचं काम हा भंडारा करत असतो. भंडाराची ताकद, भंडाराचं सामर्थ्य मायबाप हो महान आहे. ऐकायचं किती सामर्थ्य भंडाऱ्याचं, ऐकायचं किती ताकद आहे भंडाऱ्याची. अरे भंडारा उत्सव मामांचा कोणी पौर्णिमेला साजरं करतं, कोणी अमावस्येला साजरं करतं, कोणी एकादशीला साजरं करतं, पण सगळ्यात मोठा भंडारा उत्सव अमावस्येला साजरा केला जातो. अरे मामांनी पहिल्यांदा भंडारा उत्सव या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कुठे साजरा केला असेल तर त्या गावचं नाव आहे मेतके. 1932 सालामध्ये जगाचा मालक ब्रह्मानायक विश्वनायक मालकाला जगाच्या, अरे भक्तांनी विनंती केली, मामा आपल्याला असं एखादं ठिकाण निवडलं पाहिजे, मामा जिथं आपण अन्नदान करावं, मामा जिथं आपण कीर्तन करावं, मामा जिथं आपण भजन करावं, मामा तुमच्या भक्तीचा गजर करण्याचं व्यासपीठ आम्हाला उपलब्ध व्हावं. आणि याकरता सुरू झाला तो भंडारा उत्सव. मग 1932 सालामध्ये मेतके गावामध्ये पहिला भंडारा उत्सव भरला. आणि मेतके गावामध्ये शिवरंजन मेतके गावामध्ये पहिला भंडारा उत्सव साजरा करण्याचं औचित्य सर्व भक्तांनी साधलं. आवाज द्या बस. आणि मग मेतके गावामध्ये भंडारा उत्सव साजरा करायचा आहे. बोलवायचं कोणाला, कीर्तन सेवा कोणाची घ्यायची. बाळूमामांचे निस्सीम भक्त जयराम पाटील, जयराम पाटलांना बाळूमामा म्हटले, जयराम इकडं या. जयराम पाटील म्हटले, मामा बोला आज्ञा काय. त्यावेळेस मामांची आज्ञा मामांनी सांगितली काय. जयराम पाटील, मेतके गावामध्ये आपण कीर्तन रूपी सेवा घ्यायचं म्हणतोय, कोणाला बोलवायचं कीर्तनाला. जयराम पाटील म्हणाले, मामा तुम्ही शिवभोळा चक्रवर्ती आहात, तुम्ही रुद्राचे अवतार आहात, तुम्ही सांगा मामा कुणाला बोलवू. मामांनी आदेश दिला, जयराम पाटील पट्टण कडुलीचे कीर्तन शिरोमणी कंठभूषण हरिभक्त परायण नारायण महाराज गोंधळी यांना माझं
सांगणं धडा बाळू मामानी बोलावलंय मेतक्यात म्हणाव कीर्तन करायला. जयराम पाटील मामांचा निरोप घेऊन पट्टण कुडीला गेले. कीर्तन शिरोमणी हरिभक्त परायण नारायण महाराज गोंधळेंचा दरवाजा वाजवला. महाराज मी जयराम पाटील, दार उघडा महाराज. आणि मग काही वेळातच कीर्तन शिरोमणी हरिभक्त परायण नारायण महाराजांनी दार उघडलं. दार उघडल्यानंतर त्यांनी काहीच न बोलता जयराम पाटलांना बसण्याची विनंती केली. जयराम पाटलांच्या हातात पाण्याचा तांब्या दिला. ते काहीच बोलले नाही. जयराम पाटील पुढे बसले होते. हरिभक्त परायण नारायण महाराज सुद्धा पुढे बसले होते, पण काहीच बोलत नव्हते. जयराम पाटलांनी सुरुवात केली. मी बाळूमामांचा निस्सीम भक्त जयराम पाटील, बाळूमामांचा सांगोवा धडायला आलोय. मेटके गावामध्ये बाळूमामा भला मोठा भंडारा उत्सव सोहळा भरवतात. त्याकरता आपल्याला कीर्तन रूपी सेवेकरता मामांनी सांगावा धाडलेला आहे. आणि एवढा ऐकताच, जगाच्या मालकाचा निरोप ऐकताच हरिभक्त परायण कीर्तन शिरोमणी नारायण महाराज गोंधळींच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. हुंदके देत देत नारायण महाराजांच रडायला लागले. अरे रडणाऱ्या नारायण महाराजांना पाहताच क्षणी जयराम पाटील थाडकन उभा राहिले आणि म्हणाले, महाराज तुमच्या डोळ्यात अश्रू, जगाच्या मालकाचे बाळूमामांचे तुम्ही निस्सीम भक्त आहात. अरे असं कोणतं आपण कोसळलं माझ्या मामाच्या भक्तावरती सांगा. पण कंठातून आवाज फुटत नव्हता. नारायण महाराजांच्या महाराज सांगत नव्हते, आवाज फुटत नव्हता. शेवटी विचारलं जयराम पाटलांनी, काय झालं महाराज बोला. असं कोणतं धर्म संकट कोसळलं तुमचं मुख आज बंद आहे. त्यावेळेस हातातला कागद पडलेला बाजूला कागद घेऊन नारायण महाराजांनी त्या कागदावरती लिहिलं, जयराम पाटील जगाचा मालक बाळूमामांना सांगा तुमचा हा लाडका भक्त नाही येऊ शकत कीर्तनाला. समाज कंटकांनी काही कीर्तन करण्याकरता गेलो असताना माझ्या अन्न पदार्थामध्ये शेंदूर मला पाजला आणि माझ्या कंठामध्ये शेंदूर गेल्यामुळे माझा आवाज गेलेला आहे. कंठभूषण म्हणून मी आता पुन्हा या जगात वावरू शकत नाही, या समाजात वावरू शकत नाही. डोळ्यातून अश्रू येत होते. आणि त्यावेळेस जयराम पाटील म्हणाले, महाराजजी तुमच्या वेदना तुमचं दुःख मी निश्चितपणे मामांच्या पर्यंत पोहोचवेन, पण मला वाटतंय पोहोचवण्याकरता तुम्ही आमच्या सोबत असायला हवं. चला माझ्या सोबत मेतक्याला. आणि नारायण महाराज आणि जयराम पाटील मेतक्याला पुन्हा आले. भंडारा उत्सव भरला होता. मामांचा शब्द गेला होता. केलं कीर्तन तर कीर्तन शिरोमणी हरिभक्त परायण नारायण महाराज गोंधळीच करतील. मामांचा हट्ट होता. नारायण महाराजांचा आवाज गेला होता. धर्म संकट उभा राहिलं होतं. पहिला 1932चा मेतक्यातला भंडारा उत्सव होता. धर्माचं संकट कोसळलं होतं आणि या धर्म संकटातून कोण तारणार हा व्यवस्थेला सुद्धा प्रश्न पडला होता. आणि मग सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या, तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. पंचपदी चालू झाली आणि विना आला. हरिभक्त परायण कीर्तन शिरोमणी नारायण महाराज गोंधळींच्या हातामध्ये विना घेतला. विनाचं दर्शन घेतलं. उभा राहिले. नारदाच्या गादीवरून कंठातून आवाज फुटना. डोळ्यातून अश्रू यायला लागले. अश्रूंचा बाण फुटायला लागला. एक जण गेला. त्यांच्या कपाळी भंडारा लावला. भंडारा त्यांच्या सदऱ्यावरती पडला. तो सदऱ्यावरचा भंडारा एका हातात विना धरून तो सदरा झाडू लागले. जगाचा मालक बाळूमामांनी ते पाहिलं. जगाचा मालक बाळूमामा म्हणाले, महाराजजी काय करता आहात आपण. आणि साक्षात बाळूमामा ताडकन उठून त्या ठिकाणी चालत आले. भंडाऱ्याचं पातेलं घेतलं आणि हरिभक्त परायण कीर्तन शिरोमणी नारायण महाराज गोंधळींच्या डोक्यावरती ओतलं. क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि क्षणार्धातच हरिभक्त परायण कीर्तन शिरोमणी नारायण महाराज गोंधळींचा शेंदूर त्यांच्या कंठात गेल्यामुळं कंठ जो गेला होता तो कंठ पुन्हा फुटला आणि आवाज त्या भंडाऱ्यामध्ये नाहून निघाल्यानंतर येऊ लागला. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा
तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आणि पूर्ण 1 तासामध्ये सर्व काही कीर्तन साजरं झालं. कीर्तन झाल्यानंतर नारायण महाराज अरे बाळूमामांच्या चरणाशी लीन झाले. मामा माझा फुटलेला कंठ, तुटलेला कंठ मामा तुम्ही जोडला. अरे मामा तुमच्या भंडाऱ्यात इतकी ताकद, इतकं सामर्थ्य, मामा माझा गेलेला आवाज जर आज कशामुळे आला असेल तो या भंडाऱ्यामुळे आला. इतकं सामर्थ्य भंडाऱ्यामध्ये आहे म्हणून अभंगाचं पहिलं चरण. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. माझा निरंतर जागविती, माझा निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी वावे उत्तराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. मायबाप संतांचे उपकार तुमच्या आमच्यावरती इतके आहेत की ते तुम्हा आम्हाला निरंतरपणे जागा ठेवण्याचं काम करतात. त्या उपकारांची परतफेड तुम्हा आम्हाला करता येऊ शकत नाही. तुम्ही आम्ही म्हटलं अरे बाळूमामाच्या उपकाराची परतफेड तुम्हा आम्हाला करायचे. अरे तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या शरीराचे कातड्याचे जोडे करून जरी माझ्या मामाच्या पायाशी ठेवले ना तरी बाळूमामाचे या मातीवरती जेवढे उपकार आहेत त्या उपकाराची परतफेड तुम्ही आम्ही करू शकत नाही. इतके उपकार संतांचे आणि बाळूमामांचे या मातीवरती आहेत. विठ्ठल बाळूमामांनी इथल्या माणसाने चमत्कार माणसांना दाखवले. माणसाने नमस्कार करावा म्हणून बाळूमामांनी कधी चमत्कार दाखवला नाही. माणसाच्या आयुष्याचा उद्धार व्हावा म्हणून बाळूमामांनी चमत्कार दाखवले. मग बाळूमामांचा तुम्ही आम्ही जन्मोत्सव सोहळा पाहतोय. या जगाच्या पाठीवरती मामांचा जन्मोत्सव सोहळा साजरा होतोय. आज 19 बग्गे आहेत मामांचे, मेंढी माऊलीचे. 19 बग्ग्यामध्ये सोहळा साजरा होतोय. आदमापूरमध्ये सोहळा साजरा होतोय. मामांची असंख्य मंदिरं या भारत देशामध्ये आहेत. नवे नवे अरे मामा फक्त भारत देशातल्या 29 राज्यापुरता मर्यादित राहिला नाही. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यापुरता मर्यादित राहिला नाही. या 17 जिल्ह्यामध्ये 11 तालुके आहेत. त्या 11 तालुक्यापुरतं मर्यादित राहिला नाही. अरे तुमचा आमचा मामा आज 7 समुद्राच्या पल्याड गेला. काहीच महिन्यापूर्वी गुरु माऊली ढोणे महाराज न्यूझीलंडला गेले होते. आणि न्यूझीलंडच्या मातीत सुद्धा ब्रह्मांड नायक विश्वनायक यांच्या कर्तृत्वाचा कार्याचा आवाज घुमला. भंडारा उधळला गेला. आणि न्यूझीलंडच्या मातीत सुद्धा होड्या माळावरती जत्रा भरते एकच भगवंत. आणि बाळूमामाची मेंढराली तुझ्या गावात असं उगाच म्हणत नाही. न्यूझीलंडच्या मातीत एक मंदिर उभा राहिलं. ब्रह्मांड नायक विश्वनायक सद्गुरु संत बाळूमामांचं. कारण मायबाप हो, बाळूमामा ही साधी सोपी गोष्ट नाही. बाळूमामा हा भक्तीचा भुकेला देव, बाळूमामा हा सेवेचा भुकेला देव आहे. बाळूमामा जर तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थाने त्यांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर बाळूमामांची जन्मगाथा पाहत असताना जन्मोत्सव सोहळा आहे. 3 ऑक्टोबर 1892 हा दिवस तुम्ही आम्ही पाहिला तर ह्या दिवसाची नोंद सुवर्णाक्षराने इतिहासाच्या पानावरती रेखाटली गेली. खरं तर बाळूमामा हे दैवत, बाळूमामांचं कुटुंब पाहिलं तर आरभावे या गावातील, कर्नाटक प्रांतातील आरभावे हे गाव, या आरभावे गावामध्ये बाळाप्पा धनगर मेंढर राखीत होता. बाळाप्पाच्या धनगराच्या पोटी काही अपत्य जन्माला आली. त्या अपत्याचं एकाचं नाव होतं मायाप्पा. आणि मायाप्पा हे पोट भरण्याकरता मेंढर घेऊन महाराष्ट्रामध्ये आले. महाराष्ट्रातील चिक्कोड तालुक्यातील अक्कोळ गावामध्ये ते स्थापित झाले. त्या ठिकाणी
आल्यानंतर बाळाप्पांनी त्यांचा विवाह बोते घराण्यातील एक सुंदर अशी रूपवान धर्मपत्नी सात्विक सद्गुणी जिच्या डोईवरचा पदर कधी खाली जात नव्हता, तिचं नाव सत्यवा सुद्धा आहे, तिला सुंदराबाई सुद्धा असं म्हटलं जातं. या सुंदराबाईशी त्यांचा विवाह झाला. विवाह थाटामाटात झाला. विवाह संपन्न झाल्यानंतर मायाप्पा सत्यवा देवीचा संसार, मायाप्पा सुंदराबाईचा संसार सुखाने आनंदाने चालला होता. आणि या सुंदर अशा संसाराच्या वेलीवरती सुंदर अशा मुली जन्माला आल्या. पण मायाप्पा आणि सुंदराबाईच्या पोटी पुत्र रत्न नव्हतं, मुलगा नव्हता. मायाप्पाने सत्यवा पांडुरंगाची वारी करायच्या, पांडुरंगाची सेवा करायच्या. आणि या सत्यवाचं नाव सुंदराबाई असं सुद्धा आहे. सुंदराबाई स्वतःच्या ज्यावेळेस माहेराला जायच्या, माहेर त्यांचं आप्पाची वाडी, या आप्पाच्या वाडीच्या हलसीतनाथाच्या पायथ्याशी, हलसीतनाथाच्या चरणाशी सुंदराबाई खेळल्या, बागडल्या. हलसीतनाथाच्या चरणाशी त्यांनी सेवा केली. आणि ज्या वेळेस 6 महिन्याची गर्भवती सुंदराबाई होती तेव्हा आप्पाच्या वाडीला गेल्या. आप्पाची वाडीला गेल्यानंतर हलसीतनाथाच्या यात्रेला जेव्हा त्या गेल्या होत्या त्यावेळेस त्यांनी हलसीतनाथाला एक मागणं मागितलं. आणि हलसीतनाथाला त्या म्हणाल्या, हे हलसीतनाथा, शिव भोळ्या शंकराचा तो अवतार आहे, रुद्राचा अवतार आहे. हलसीतनाथा, अरे तू माझ्या पोटी असा पुत्र जन्माला दे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. अरे हलसीतनाथा, तू माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घाल, ज्या पुत्राच्या कर्तृत्वाचा कार्याचा झेंडा त्रिलोकात फडकला पाहिजे. ज्या पुत्राच्या हातातून अरे भक्तिभाव माणसांच्या हृदयात रुजला पाहिजे, असा पुत्र माझ्या पोटी जन्माला दे. आणि असाच पुत्र अरे माझ्या सुंदराबाईनं हलसीतनाथाला मागितला. आणि असाच पुत्र 3 ऑक्टोबर 1892 आश्विन शुद्ध शुक्ल पक्ष अरे रविवारचा वार होता. माझ्या सुंदराबाईनं उपवास द्वादशीला सोमवारी सोडला. आणि सोमवारी उपवास सोडल्यानंतर 4:23 रुद्राचा अवतार अरे माझ्या मायाप्पानी सुंदराबाईच्या पोटी जन्माला आला. साक्षात बाळू मामांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 हलसीतनाथाच्या आशीर्वादानं मायाप्पानी सुंदरा देवीच्या पोटी जन्माला आला माझा बाळू मामा. बाळू मामा वैदा वैदा हो, त्यानं मेंढ केल्या वैदा वैदा हो, बाळू मामा वैद वैद हो, त्यानं मेंढ केल्या वैदा वैदा. हे रुद्राचा अवतार थोर ह्यो, राहतय आत्मापुरी. उधळूनी भंडारा, ज्ञानगंगेची अमृतधारा. शेषमी पेटा, शेषमी पेटा मस्तकी, त्याला सोन्याची किनार. दिसे रूप मनोहार, त्याच्या नजरेत तलवार. बाळूमाच्या नावाने सांग भले, बाळू मामा वैदा वैदा हो, त्यानं मेंढ्या केल्या वैदा वैदा हो, बाळू मामा वैदा वैदा हो, त्यानं मेंढ्या केल्या वैदा वैदा हो. रुद्राचा अवतार थोर यो, जन्मला आदमापुरा. असं नाही, अक्कोळ गावामध्ये मामांचा जन्म झाला. आदमापूरमध्ये मामांनी समाधी घेतली. कारण मी एका महाराष्ट्राच्या मातीत गेलो, म्हटलं मामांचा जन्म कुठं झाला, तर तो म्हणला आदमापुरात. आणि मामांनी समाधी कुठं घेतली, तर तो म्हणला आदमापुरात. मला शाबास पट्ट्या, ढकल स्टार्ट एटी गाडी. मायबाप आपल्याला इतिहास माहीत पाहिजे, आपल्या संतत्वाचा
paired. आपल्या हिंदुत्वाचा आज तुम्ही आम्ही पाहतोय वरून राजा धोधो 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 कोसळतोय. आपल्या भागामध्ये डोंगर दऱ्याच्या कुशीत असलेला आपला भाग आहे, थोडा आपल्या इकडं बरं आहे. पण मराठवाडा सोलापूरच्या प्रांताचा तो काही भाग तुम्ही आम्ही पाहिला, मराठवाड्याचा भाग पाहिला. माझ्या शेतकऱ्यांची अवस्था कशी आहे. माझा शेतकरी बाप पिसलेला, अनेक शेतकरी बापाची खरं वाहून गेले, अनेक शेतकरी बापाचे संसार पाण्यात बुडाले, अनेक शेतकरी बापाच्या लेकरांची स्वप्न त्याच पाण्यात बुडाली. मायबाप शेतकऱ्यांची अवस्थाच असे जसा वेढ्यात पन्हाळा आहे, 12 महिने 13 काळ पाऊस काळी उन्हाळा आहे. शेतकऱ्यांची अवस्था अशी आहे जसा वेढ्यात पन्हाळा आहे, 12 महिने 13 काळ पाऊस काळी उन्हाळा आहे. राजे चुकूनही विचारू नका शेतकऱ्याची अवस्था कशी आहे. घरच्या आड्याला फाशी आहे, व्याजाने व्याज वाढत जातं राजे, व्याजाने व्याज वाढत जातं राजे. तरी सावकार विचारतो हप्ता का चुकवतो. चला ना राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो, चला ना राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. हे एका माझ्या मित्राने Disconnected. शेतकऱ्यांची अवस्था अशी. राऊत नावाचे कवी ते म्हणतात, झोपडीत या दिवा लावला आहे माझ्या. का शेतकऱ्यांनी खचायचं नाही, आपलं कोणच नाही. आपलं कोण आहे, आपणच आहे. भालेरावांची सुद्धा कविता होती, शेतामध्ये माझी खोप तिला बुराटीची छाप, तिथं राबतो कष्ट तो शेतकरी माझा बाप, लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, काडी उसाची पाचट जगा मिळाया साखर, माझा बाप शेतकरी. बाप शेतकरी आपला. शेतकऱ्याची अवस्था अशीच आहे. पण शेतकऱ्यांनी खचून जाऊ नका. निश्चितपणे आज शेतकऱ्यांना वाईट दिवस असतील, पण येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात चांगले दिवस कुणाला असतील तर ते शेतकऱ्यालाच असतील, यात मात्र शंका नाही. आज नका मिळू द्या शेतकऱ्याच्या पोराला पोरी. अनेक मामांनी, अरे जगाच्या मालक सुद्धा आमचा मामा आहे, पण मामाने कधी कोणाला मामू बनवलं नाही अण्णा. पण हे इथलं मामा लय मामू बनवतात. बाचे सारखा तुलाच म्हणतात, लहानपणी मोठा झाला की नाही म्हणतात बहिणीला. ही अवस्था आहे. हसताय मी खरं आहे, सत्य परेशान होत आहे लेकिन पराजित नाही. असो, जगाच्या मालकाचा इतिहास थोर आहे, जगाच्या मालकाचे उपकार या मातीवरती अनंत आहेत. शेतकऱ्यांनी खचून जायचं नाही. कारण राऊत नावाचे मित्र माझे म्हणतात, झोपडीत या दिवा लावला आहे मी माझ्या, झोपडीत या दिवा लावला आहे मी माझ्या, सूर्य पाळला आहे उरात मी माझ्या, बघतो कसा आता पाऊस येत नाही, अरे वीज पेरली रे या वावरात मी माझ्या, वीज पेरली रे वावरात मी माझ्या. वीज पेरण्याचं सामर्थ्य वावरात सुद्धा शेतकरी ठेवतो, त्याचं नाव शेतकरी. असो, या शेतकरी बापाचे आपण सर्वजण या ठिकाणी आहोत. आज सुंदर असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. जन्मोत्सव सोहळा माझ्या जगाच्या मालकाचा संपन्न होतोय. कीर्तन रूपी सेवेच्या पूर्णविरामाच्या दिशेनं जात असताना जगाच्या मालकाची सेवा निष्ठेनं करा. बाळूमामांचा जन्म धनगरी कुळात झाला. कोणत्या मातीत, कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात, कोणत्या पंथात जन्माला कुलाचा विचार, कुलाचा विचार, पाहयाती कुळाचा विचार, कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, पाययाती कुळाचा विचार, पाययाती कुळाचा विचार. ज्ञानाबाई माझी अनाथांची माया, ज्ञानाबाई माझी अनाथांची माया, ज्ञानाबाई माझी अनाथांची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. मायबाप ज्ञानाबाई अनाथांची माये. मी काय सांगतो प्रवीण दादा, प्रवीण शेठ आमच्या दाहोरवाडी गावातले जुने मित्र. त्यांना बहुतेक त्यांनी आता महाराजांचा बॅनर पाहिल्यामुळे ते एवढा लांब कोसभर चालत आले. बरोबर आहे प्रवीण दादा? तसं तुम्ही येणार नाही, कारण तुम्ही युवा उद्योजक आहात.
पण आपल्या मित्राचं कीर्तन आहे म्हणून ते आले. मायबाप सांगायचा उद्देश इतकाच आहे की ज्ञानाबाई अनाथांची माये न पाहे याती कुळाचा विचार. मी आपल्याला हे सांगत होतो की धनगरी कुळाचा उद्धार झाला अवतरले संत आकुळ गावाला, असं मामांच्या आरतीमध्ये लिहिलेलं आहे. कोणत्या मातीत, कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात, कोणत्या पंथात जन्माला यावं हे तुमच्या आमच्या हातात नसतं. पण ज्या जातीत, ज्या धर्मात, ज्या पंथात तुम्ही आम्ही जन्माला आलोय त्या जातीचा, धर्माचा, पंथाचा, मातीचा उद्धार करणं हे तुमच्या आमच्या हातामध्ये असतं. अरे बाळू मामांचा जन्म धनगरी कुळात झाला, पण बाळू मामांनी उद्धार मात्र उभ्या जगाचा केला, उभ्या जगाचा केला, उभ्या जगाचा केला. कारण बाळू मामांना आज बसणारा, बाळू मामांना आज बाळू मामांची भक्ती करणारा जनसमुदाय, भक्त काय कोणत्या एका जातीचा नाही महाराज. आज बाळू मामांना 18 पगड जातीची, 12 बलुदार, शेतकरी, कष्टकरी, कामकरी सर्वच लोक बसतात. कारण लोकांनी देवाला, संताला आणि महापुरुषाला सुद्धा जातीच्या, पंथाच्या चौकटीत बंदिस्त केलं, वाटून घेतलं. घेतलं का नाही? घेतलं का नाही? पण वारकरी संप्रदायामध्ये तसं नाही. वारकरी संप्रदाय सांगतो विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. आणि काकड्यामध्ये फार सुंदर सांगितलंय महाराज. काय सांगितलंय? उच्च नीच काही नेने भगवंत ते भावभक्ती देखून या. या वारकरी संप्रदायामध्ये उच्च आणि नीच असं काही नाहीये, असं काही नाहीये, लहान मोठा काही नाहीये. वारकरी संप्रदाय सर्वांना सामावून घेतो. येते आहे अधिकार, सगळ्यांना अधिकार येतो वारकरी संप्रदायामध्ये. मामांच्या कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम देत असताना, अरे मामा तुम्हाला जर पाहायचे असतील तर आजही तुम्ही मामा पाहू शकता. या जगाच्या पाठीवरती असा एकमेव संत जो सदैव वैकुंठाला गेला. काही संतांनी देह ठेवला, देह समाधिस्थ झाला. संतांचा देह जरी या मातीत विलीन झाला असला, समाधिस्थ झाला असला, तरी सुद्धा संत तुमच्या आमच्या ओठावरती, तुमच्या आमच्या जिभेवरती अभंगाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून जिवंत आहेत का नाही? कवालीच्या माध्यमातून जिवंत आहेत. कारण मायबाप हो, माणसाचा देह मरतो, माणसाचा विचार कधीच मरत नाही. विचार हा जिवंत असतो. म्हणून तो विचार सद्विवेकवादी असला पाहिजे. तो विचार माणसाच्या आयुष्याचं कल्याण करणारा असला पाहिजे. बाळू मामा हा विचार माणसाच्या आयुष्याचं कल्याण करणारा होता. म्हणून बाळू मामा म्हणायचे, अरे जोपर्यंत इथली झाडं, जोपर्यंत इथली सजीव झाडं उफ्यानं पेटत नाहीत ना, तोपर्यंत समजायचं हा बाळू मामा जिवंत आहेत. जोपर्यंत चंद्र सूर्य तारेत, तोपर्यंत तुमचा बाळू मामा जिवंत आहेत. अरे बाळू मामा पाहायचा आहे ना, तर आजही तुम्ही बाळू मामा पाहू शकता. अरे या महाराष्ट्राच्या मातीत, भारताच्या मातीत बाळू मामांचे 19 बग्गे आहेत. कधीतरी जा होंड्या माळावरती बाळू मामाच्या मेंढी माऊलीची सेवा करण्याकरता. मामांची लाखो मेंढी माऊली आहे. आणि होंड्या माळावरती गेल्यानंतर या लाखो मेंढी माऊलीतील एका मेंढी माऊलीच्या पदस्पर्शाची धूळ स्वतःच्या मस्तकी लावा. 1 मिनिट डोळं मिटा. साक्षात जगाचा मालक, ब्रह्मांड नायक, विश्वनायक बाळू मामांचं दर्शन तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. दर्शन तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. या पृथ्वी तलावरचा सर्वात सुंदर स्वर्ग कोणता असेल? आजपर्यंत मी स्वर्ग पाहिला नाही महाराज. पण तुम्ही विचारलं की या पृथ्वी तलावरचा सर्वात सुंदर स्वर्ग कुठे, तर मी 2 ठिकाणी सांगेन. एक पहिलं ठिकाण आहे, होंड्या माळावरती जत्रा भरते एकच भगवंत, तो म्हणजे बाळू मामांचा मेंढी माऊलीचा सोहळा. आणि या जगाच्या पाठीवरचा दुसरा स्वर्ग तुम्हाला पाहायचा असेल तर तो आहे, अरे मरगुबाईच्या कुशीत, ज्या जगाच्या मालकानं समाधी घेतली त्या मरगुबाईच्या कुशीत बसलेलं आदमापूरच्या मातीतलं ब्रह्मांड नायक, विश्वनायक बाळू मामांचं भव्य दिव्य असर समाधिस्थ झालेलं मंदिर
हे पृथ्वी तलावरचा दुसरा स्वर्ग आहे मायबाप. पृथ्वी तलावरचा दुसरा स्वर्ग आहे. या जगाच्या पाठीवरती दुसरा स्वर्ग नाही. कारण मामा सांगायचे पृथ्वी तलावर मामांची सत्ता देती वचन आपुलिया भक्ता. आदमापूर क्षेत्री समाधी घेता स्वप्नी दर्शन भक्तांना देता. आदमापूरचं वैशिष्ट्य सांगायचं झालं, आदमापूरला मी स्वर्ग का म्हटलो हे सांगायचं झालं तर मायबाप, आज या महाराष्ट्राच्या मातीत भारताच्या मातीत भव्य दिव्य मंदिर आहेत. पण कोणत्याही मंदिराच्या ठिकाणी गेला तर तुम्हाला पायरीवरती भिकारी बसलेला दिसतो, तो भीक मागताना दिसतो. तुम्ही कोणत्याही तीर्थाच्या ठिकाणीचा कुठल्याही तीर्थाचा उल्लेख मी करणार नाही, कोणत्याही तीर्थाच्या ठिकाणीचा तुम्हाला पायरीवरती भिकारी दिसेल, भीक मागताना दिसेल. पण जगाच्या पाठीवरचं असं एक मंदिर आहे, ज्या मंदिराच्या दाराच्या मंदिराच्या पायरीवरती तुम्हा आम्हाला काही मागावंच लागत नाही. कारण न मागताच देणारा देव, तुमच्या मनातली इच्छा आशा अपेक्षा आकांक्षा ओळखणारा देव म्हणजे बाळूमामा आहे. बाळूमामाच्या दरबारात गेल्यानंतर तुम्हाला काय मागावं लागतच नाही. बाळूमामा न मागताच भक्ताला दिल्याशिवाय राहत नाही, हा बाळूमामाचा इतिहास आहे. आणि यापेक्षाही बाळूमामाच्या नावावरती आज तुम्ही आम्ही पाहतोय काही ठिकाणी भक्तिभाव चालू आहे, यात मात्र ते मात्र शंका नाही. पण बाळूमामाच्या नावाखाली काही ठिकाणी भोंदूगिरी सुद्धा चालू आहे. त्यांना माझं सांगणे आबा, हा देव नसे व्यापारी, धंदा नाही पुजारी, येथे येती नरनारी भाव बळेची. हा देव व्यापारी नाही, इथं धंदा पुजारी नाही, इथं फक्त भावाला महत्व आहे. भावा तितकी ताकद आहे. भाव पाठीशी असेल तर गाव सुद्धा वाकडे नजरेने पाहत नाही, एवढी भावात ताकद आहे. भावा तितकी ताकद आहे. पंढरीचा विठुराया सुद्धा दळण काढण्याकरता जराबाई करता येत होता. भावा तितकी ताकद आहे. अरे मेरेसाठी त्याच भावाच्या पायी साक्षात जगाच्या मालकाने विषाचा पेला घेतला होता. भावामध्ये इतकी ताकद आहे. साक्षात शबरीची उष्टी बोरं रामाने खाल्ली होती. म्हणून मनात भाव ठेवा. जगाचा मालक तुमच्या घरात येऊन तुमच्या आयुष्यातलं संकट भाकरीप्रमाणे ताटात कुस्करल्याशिवाय थांबणार नाही. जगाच्या मालकांचा आशीर्वाद दहावरवाडीच्या तमाम मायबापांवरती राहावा अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. बाळू महाराजजी मोठे, आपणास पुनश्च धन्यता देतो. कीर्तन रूपी सेवेला पुनर्विराम देत असताना मामांच्या शब्दामध्ये सांगतो, तो मी समर्थू, तो मी या जगाचा नाथू, गगना ऐसा साक्षी होतो, तो ही मी